तर आमचं आवरलेलं आहे. आता आम्ही निघालो आहे त्या छोट्या होडीमध्ये. तर आम्हाला जवळजवळ याच्यात आम्हाला 1 तास लागेल. रात्री तुम्हाला मी सांगितलंच होतं का आम्ही हॉटेलमध्ये आलो, क्रूजमध्ये उतरून ह्या हॉटेलमध्ये आलो. हॉटेलचं नाव मी दाखवते तुम्हाला काय आहे ते. आणि रात्रीचं आम्ही इथं मुक्काम केला आणि 2 मुक्काम आमचे इथंच आहे. इथं बघा हा रूम किती सुंदर आहे. हे बाथरूम आहे. इथं सगळं काही व्यवस्थित आहे. इथं बाथरूम, टॉयलेट कॉमनमध्ये आहे. हे आपल्याला कपडे ठेवण्यासाठी कपाट ठेवलेलं आहे. आम्ही आता चहा वगैरे घेतली मगाशीच. मी गरम पाणी पिलं, चहा वगैरे केली. साईनी पण चहा घेतली. आमच्या ह्या बॅगी आहेत. आम्ही आता उठलो, आंघोळ वगैरे झाल्या, चहा वगैरे घेतला. आणि जे कपडे होते माझ्या रात्रीचे धुतलेले ते मी आता बाहेर टाकलेले आहेत. बघा हे इथं वाळवण्यासाठी स्टँड पण आहे. या स्टँडवर आम्ही कपडे टाकलेले. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करायला जातो. आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्हाला पिकअप करण्यासाठी एक गाडी येईल 8:30ला. आणि आम्हाला आज बीचवर जायचं आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही 2 ड्रेस घ्या. आता कुठला बीच आहे ते मला काही माहीत नाही. मी आल्यानंतर तुम्हाला सांगते. आणि आता आम्ही दोघं पण ब्रेकफास्ट करायला चाललो, साई आणि मी. तर बघा आमची मेनू डिश. मी पकोडा घेतला, 1 केळी घेतली, भटोरा घेतला, इडली घेतली, सांबार आणि चटणी. आणि साईनी पोहा घेतला, पकोडा घेतला आणि केळी घेतली. त्याच्याबरोबर त्यांनी ना सॉस घेतला आहे पकोड्याबरोबर. आम्हाला जे लागलं ते अजून घेऊ. फ्रूटचं वगैरे पण आहे. कलिंगड आहे, पपई आहे आणि 2-3 प्रकारचे आयटम आहे. ते जे लागेल ना तेव्हा मी परत मला घेतल्यानंतर दाखवेन. क्लिनिंग करताय ते? क्लीन करताय ना. रात्रीचं पाणी ते कचरा वगैरे जर पडला ना तो क्लीन करताय. थोडं ऊन पडलं का मग त्या बाजूने जॉईंट बीच आहे कंबाईन. चल ना. हे स्कुबा करण्याचं आहे इथं. तिकीट वगैरे युनायटेड. इकडं जिम आहे, फिटनेस सेंटर जिम आहे इकडं. म्हणजे सगळं इथं सगळी व्यवस्था आहे इथं बा. त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता. आमचं आवरलेलं आहे. आता आम्ही निघालो आहे त्या छोट्या होडीमध्ये. तर आम्हाला जवळजवळ याच्यात आम्हाला 1 तास लागेल. 1 ते 1.5 तास लागेल पोहोचण्यासाठी. मग तिथून आम्हाला कॅब येईल घ्यायला. खूप ऊन आहे बघा. आमचं असं बांधलेलं आहे. ऊन खूप लागतंय. टोपी नाही घेतलेली आम्ही. टोपीची आपण ती घरीच राहिली. आपण रुमाल घेते नसतं. साईला ऊन लागतंय. तर आता आम्ही फायनली निघालो आहे. मग साई दाखवते. तर आम्ही आता हे सगळं घेतोय. फ्रूट चाट. फुल चाट. फ्रूट चाट. फ्रूट चाटचा आम्ही 1 प्लेट घेतोय. दोघं मिळून खाऊ. 200 रुपयाला 1 प्लेट आहे. साई म्हणे मला जास्त नको. म्हटलं मग आपण दोघं मिळून 1 खाऊ. सी वॉक करून आलो मी. छान होता एक्सपिरियन्स. आणि काही नाही काही चाललंय अशा ते सर्व एकदम भारी बनवून दिलं त्यांनी. आंबे सुद्धा आहेत. आता इकडं आंब्यांचा सीझन आहे. त्यामुळे आमचं आंब्यांचं सीझन आहे. आम सुद्धा त्यांनी आम्हाला टाकून दिलं. एकदम छान. आम्ही तिथं बसतो आणि खातो. आम्ही आता त्या छोट्या होडीने आलो रूममध्ये जाण्यासाठी. आणि आता आमचा पिकअप करणारा येतोय. आम्ही आता त्यात बसू. खूप ऊन आहे. खूप ऊन. मी तर टायर अंगावर घेतला आणि आले इथं. आता येतोय गाडीवाला आमचा. गाडीवर जाऊन आता आम्ही हॉटेलला जाणार आहे. हॉटेलवर गेल्यानंतर दाखवते तुम्हाला. करायला आम्हाला गाडी आली होती आणि
गाडीवाला ड्रायव्हर बदलला आहे. आता आम्ही दुसऱ्या गाडीत बसलोय, म्हणजे त्यांनीच पाठवलं, त्यांचे ग्रुप असतात ते ग्रुपवाल्यांनी पाठवलं. साईने फोन केलेला, तिथं मंदिर, त्या मंदिरात मी थोडा वेळ बसले, वेट केला थोडा, आणि आता गाडीवाला आम्ही आता गाडीत बसलोय. आता ते हॉटेलवर आम्हाला सोडवणार. हॉटेलमध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवते. आलो आता गाडीतनं उतरलोय. साई चालला आहे रूमवरती, चावी घेतली आणि तो चालला. साई आपली रूम तिकडनं आहे. हां, दोन्हीकडून रस्ता आहे. तो तिकडनं गेला आणि मी इकडनं आली. खूप छान हॉटेल आहे, आम्हाला खूप आवडली हॉटेल. आणि त्यांना चावी मी याच्याकरता दिली होती का, रूम आवरायचा होता म्हणून चावी त्यांना दिली होती मी. तर आता साई रूम खोलतोय. त्याच्या आधी मी पोहोचली, तो माझ्या आधी गेला तरी पोहोचला नाही, मी आधी पोहोचते त्याच्या. तर बघा साई रूम खोलतोय. सगळं आवरलंय त्यांनी. आमचा रूम, आमचा बेड, आमची लाईट वगैरे तर लावली आम्ही सगळं. इथं टी व्ही पण आहे आम्हाला बघण्यासाठी, आमच्या बॅगी. तर साई बघा, आता आम्ही रूममध्ये आलो, कपडे चेंज केले, तर टाईम खूप होता त्याच्यामुळे तो म्हटला मी आता नाही पोहतोय स्विमिंग पूलमध्ये. बघा पोहू राहिला, मला येत नाही पोहता. आम्ही त्याला आपल्या तरावमध्ये त्याला क्लास लावला होता हा, तर तिथं तो मस्तपैकी शिकला. 2 महिने शिकला तो. त्याला त्याचा उपयोग आता झाला त्याला. बघा खूप छान पोहतोय. हाय साई. बीचवरनं जाऊन आलो आम्ही. खूप खारट पाणी तिथं, त्याच्यामुळं मग म्हटलं मी तर आल्या आंघोळ करून घेतली गरम पाण्याने मस्तपैकी, आणि गाऊन घातलेलं आहे मी. साई मस्त पोहतोय. तो तिथं समुद्रात पण खूप पोहला. तिथं लाटा यायच्या ना, तर असा मस्त खेळायचा ना तो, खूप छान. तर बघा आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. मग हे सगळे रूम आहेत, प्रत्येक रूम इतके सुंदर आहे आणि इतकी छान आहे. प्रत्येकाला एक एक स्टँड दिलेले आहे त्यांनी कपडे वाळत टाकण्यासाठी. कारण बीचवर मुलं जातात, लेडीज जातात, कपल्स जातात, मग ते कपडे ओले असतात, ते धुवून वाळत टाकण्यासाठी ते एक स्टँड लागतेच आहे. तर बघा किती सुंदर, काही काही ठिकाणी काम चालू आहे त्यांचे, रूम बांधतात त्याच्या आधी. ते खूप सुंदर आहे. तर ब्रेकफास्ट करतो आणि ब्रेकफास्ट दाखवतो तुम्हाला कुठले मेनू आहे आम्हाला खाण्यासाठी. The next day.